बोलतो ना, कोण बोलतोय? जालन्याहून बोलतो म्हणलो आहे. हा बोला ना. थोडी मदत पाहिजे होती मला. बोला बोला, काय अडचण? मी एमआयडीसी 7 महिने कामाला होतो कॅन्टीनवर. हा, तर मग 7 महिन्यात पेमेंट अटकलं तर द्यायला तयार नाही. 7 महिन्याचं पेमेंट अडकलं का? हां. बरं, कुठे काम केलंय? एमआयडीसी न्यू राजूर स्टील युनिट 3. बरं. काय बोलतोय मग, कोण आहे समोरचं? ते त्याचा मामा पॉलिटिशियन म्हणे ते धमकी देतो मला. काय? मामा नगरसेवक ते धमकी देतो. अच्छा, नगरसेवक मामाची धमकी देते का? हा, पॉलिटिशियन म्हणून हे करायला. अच्छा. तुझं एकट्याचंच पेमेंट अडकलंय की दुसऱ्या मित्राचं पण? मी एकलाच असतो. एकल्याचंच का? किती पेमेंट आहे? आपली 7 महिन्यात 9,000 महिन्यानं. 9,000 का? हां. बरं, ठीक आहे. नाव काय त्याचं? निलेश बेनीवाल. हां. बरं. हां. नाव काय तुमचं? करण शेळके. करण शेळके. बेलकर? शेळके. शेलके का? तेच हां. तुमचं नाव विसरलो. हां. करण शेलके का? हो. आणि त्या व्यक्तीचं? निलेश बेनीवाल. बरं. हा कोण आहे? राजपूत आहे. नाही, कंपनीचं कोण आहे? कॅन्टीन घेतलेलं चालवायला त्यानं. कॅन्टीन चालवतोय का? हा, आमदार थोरं घेतलेली आहे जालन्यात. काय? ते कैलास शेठ गोरंट्याल नाही का, हा. त्यांच्या थोरं कॅन्टीन भेटलेलं त्याला. अच्छा. हा, ते अक्षय भैया गोरंट्याल त्याचे मित्र आहे. बरं, मला सांगा त्या कॅन्टीनचं नाव काय? तर कंपनीचंच नाव आहे राजूर स्टील. तुम्ही ज्या कॅन्टीन मध्ये काम केलंय त्या कॅन्टीनचं नाव? नाव नाही, नव्हतं, कंपनीच कॅन्टीन होती. नाव काय मग? कंपनीचं नाव राजूर स्टील आहे. कंपनी? राजूर स्टील. राजूर स्टील. राजूर स्टील. हा. राजूर स्टील का? हो. चालेल, काय हरकत नाही. तर पेमेंट देत नाही का? नाही. मग चालेल. एक महिना झाला सोडून. बरं. पूर्ण ते प्रोसेस वगैरे असते ते केलंय का तुम्ही? त्यांना विचारलं का? आपलं काही प्रोसेस नव्हतं सर. अच्छा. मग काम सोडलं तेव्हा त्यांना काय विचारलं नाही का तुम्ही? विचारलं होतं. रोज भनभन होत होती. रोज किरकिरा होत होती. अच्छा. हो. चालेल. पेमेंट वगैरे वेळेवर पहिले भेटायचं का दिलंच नाही त्याने? दिलंच नाही. फक्त 9,000 रुपये दिले ते मला. फक्त एकदा 2,000, एकदा 3,000 असं समजा. चालेल, काय हरकत नाही. बोलतो मी. हा. विशाल गुजर बोलतो, टायगर महाराष्ट्र. हा, बोला. ते करण शेलकेचा काय विषय दादा? कोणाचा? करण शेलके कॅन्टीन मध्ये काहीतरी काम केलं ना तुमच्या कंपनीमध्ये? हा. ते काहीतरी पेमेंट अडकलंय ना? पेमेंट तर सगळं घेऊन गेलं त्यांनी. काय घाण कामं केले त्याला विचारा नाही. बरं, मग तेच विचारण्यासाठी कॉल केलाय. त्यांचं म्हणणं आहे की 7 महिन्यापासून पेमेंटच दिले नाही. 9,000 पेमेंट होते म्हणून पेमेंट देत नाही, वरून धमकी देते असं बोलतोय तो. पेमेंट त्याला विचारा. ते दिवशी पळून गेलं तर नाईटचं घरला किती घेऊन गेले. अरे कोणत्या बायाच्या मागं लागून इथलचे पैसे गायब केले, पेमेंट दिलेलं कोणाला दिलं, ते बाईला पण आणायचं का पुढं? त्या बाईला हाकलून दिला. यांनी काय केलं, इथं कंपनीत कॅन्टीन आहे, इथं घाण कामं केले. संडास कॅन्टीन होती बाई. बरं. आणि नाईटला काय केलं, लोकांनी खिडकीतून पाहायला फोटो बिटो काढले त्याचे. पत्र एकाच्या अंगावर ऍसिड फेकलंय. पैसे पुसायचं मारवाडी होतं काम करणार. आणि पत्रावळीवर संडास केली. आता ते शेठ लोक नाही जावं म्हणून लोकांच्या हातापाय जोडले मी. आणि त्यांना सांगितलं, पण त्यांनी रात्री मला जसं मेजरनी सांगितलं इथलचे, तर म्हटलं बरं मी सकाळी येऊन समजतोय त्याला. सकाळी आमचे यायचे पहिले गल्लीतले पैसे बिसे चढ घेऊन पळाला. वस्ताद आला, वस्तादच्या भरोश्यावर कॅन्टीन सोडून पळाला. बरं, असा विषय का? हा. आता इथं कसं आहे सर, कॅन्टीनचा विषय कसा आहे, कंपनीचा राहतो. एक असं कोपरा येऊन पाहते कंपनीचे लोक. तर त्याच्यामुळे मग कॅन्टीन गेली असती तर काय केलं असतं. बरं. मग तेच विचारण्यासाठी मी आणि कॉल मी केला. आलेलो आहे आमदार साहेबांच्या ओळखीनं. मी अक्षयचा मित्र आहे. मामा नगरसेवक माधववाले. हा.
संतोष मामा माधववाले, मी राजपूत आहे बारवारे. बरं. त्याचीच हा. काय हे नाही दादा, घेणं देणं नाही. मी विचार जातपात वगैरे काय करत नाही. नाही घेणं एक देणं, एक त्याला एक सांगा एकदा माणुसकीचे ना, पुढे ये ऐका ना. म्हणा. मी त्याला माणूस काय सांगा एकदा पुढे ये म्हणा, त्यांनी काय काय केलं एकदा त्याला विचारा. बरं, बरं. हा. पण हे खरं आहे का पेमेंट 7 महिन्याचं हे? पेमेंट नाही त्याचं काहीच, त्याला सांगा ना पुढे येऊन सांग म्हणून. पेमेंट बरं. काहीच नाही त्याचं. त्याचे चालू आहे नखरे, मामापाशी जातोय कामाला लावायला सांगा. इतर लोक भेटते त्यांना सांगतो की भैयाला सांगा मला कामाला लावा. त्याला मी भावापेक्षा जास्त भाऊ बनवून ठेवलं होतं. त्याच्या भरोश्यावर रात्रभर कॅन्टीन राहायची. तुम्ही एकदा जर आले टाइम भेटला तर या, कॅन्टीन किती भरेल आहे मी. त्याच्या भरोश्यावर ठेवलं. त्याचं मायचा पत्ता ना बापचा पत्ता, तरी ते फक्त एक ओळखीचं होता. पाणीशीत काम करत होतं. त्याला आणलं इथं मी, एवढं चांगलं घरच्या सारखं ठेवलं. ते असे गांजा पिऊन त्याचं तोंड पाना खुलतो का पुडीचं. इथं आलतं तर कसं झालं एवढं समजलं की तू कर चांगला. तो मी कोणासोबत लग्न करून देतो, तुमच्या समाजाची पोरी पाहून पैसे देतो, असं भावासारखं ठेवलं. आणि तिने असे घाण कामं केले. गांजा पितोय, दारू पितोय इथं, कोणा पोराला मारतोय, इथलचे बाहेरगावचे दादागिरी दाखवतोय. तरी मी समजून घेतलं होतं, पण ते एक घाण काम केलं ना, मला वॉर्निंग दिली एचआरनी. त्यांनी जर त्याला नाही हाकललं तर तुला हाकलून देईन म्हणे आम्ही. बरं, बरं, बरं. आणि तो मला म्हणून हाकल. बोलतोय की 7 महिन्याचं पेमेंट देत नाही, वरून नगरसेवक मामाची धमकी देतोय. तेच बोललो काय विषय मी नाही अगोदर ते मला तेच बोलून जात दे. आहे. मी तर मामापाशी तर गेलं पण नाही आतापर्यंत. जर गेलं ना त्याला उचलून आणीन. पण आता म्हटलं मला ते वातावरण वाढायचं नव्हतं. जिथं तिथं दाबून टाकलं, कारण जास्त वाढलं शेटपर्यंत गेलं ना तर मग वाट लागत नाही. इथं कॅन्टीन पण तुम्ही मग किती पॉश आहे, कॅमेरे वगैरे आहे, सगळे वाट लावली त्यांनी. इथं कॅमेरे बंद करून चोऱ्या करायचं. त्याला विचार काय काय केले त्याने कुठाने. सगळं पुढं अच्छा. आलं नंतर ते भेटायला नाही, फक्त याचे त्याचे बोलायला कामाला लावा म्हणून ते. बरं, बरं. असा विषय का? हा, तुम्हाला इथं वाटलेस तर जो एक दोन मोठे मोठे लोक आहे ना त्यांच्याशी बोलणं घालतोय की चालेल. त्यांनी काय काय कुठं. आणि मी त्याला कसं ठेवलं होतं ते विचारा त्याला एकदा. चालेल, चालेल. काही हरकत नाही. त्याला बोलतोय काय विषय आहे तो समोर जाऊन कर म्हणून. तो येतच नाही वाटलेस का तर आता? तुमचं ते हे नाही का विक्की पवार, हं. ते बांबू वगैरे विकतो तुमचं पॅकेट समाजाचं. बरं बोला. बस स्टँडवरला ते मित्र आहे. वाटलं तर त्याला विचारून घ्या माझ्या बाहेर, कारण मी असं एकदम मित्रासारखा राहतो भाऊ. मग असं काही स्वभावात ये नाही. मी त्याला भावापेक्षा जास्त भाऊ भरून ठेवलं होतं, पण ते तसं राहिलं नाही. मी त्याला घरून आणलं, त्याच्या बहिणीला सांगितलं तर त्याची स्वतः बहिणीनं आणि वहिनीनं काय म्हणलं, दादा म्हणतो मी त्याचं लग्नाचं म्हणते म्हणे. पण काय भरोसा म्हणे, याच्यावर आम्हालाच भरोसा नाही म्हणे. घरची काय वस्तू उचलून नेतोय, गेला तर 2-2, 4-4 महिने येत नाही. तुम्ही काय भरोश्यावर त्याचं लग्न करेन. मी त्याच्या बहिणीला, त्याच्या भाऊला, त्याचे वहिनीला सगळ्यांना भेटून आलेलं आहे. त्याला घेऊन आलो होतो तेव्हा. अच्छा, त्याचा अच्छा. बाप म्हणला, बोले तुम्हारे रिक्स पे ले जाने का ले जाओ, हम भरोसा कुछ करेंगे नहीं. तुम जितना भरोसा करते तुम्हारे हिसाब से करो, कुछ होगा तो हमारे तक आना नाही. अच्छा, त्यांना अच्छा. फोन लावले मी तर म्हणे तुम्ही आणि ते आम्ही पहिले सांगितलेलं होतं म्हणे. त्यांनी काय केलं म्हणे. म्हटलं वहिनी असं असं काम केलं त्यांनी. ते स्वतः असे घाणेरडं बोलत होते मग त्याला. बरं, बरं. म्हणजे घरच्या तसे बोलायचे का विश्वास नाही म्हणून? हा, त्यांनी डायरेक्ट म्हणलं, मी काय म्हणलं तू मराठा समाजाचा आहे ना, आपल्याकडे इथं मावशी आहे. तर त्यांनी सांगितलं मी इथं सुंदरनगर मधलं कोणी गरीब बाई पोरी पाहून तो लग्न करून देते. लागू दे 5-50 हजार रुपये आम्ही दोघं मिळून देऊ, तू घरासारखं राहायचो, घर बसून देऊ. पण असे झटक्यावर येतो, असं तोंड खाली टाकतोय आणि असा दारू पितोय. ते नाईटला इथं त्याला सांभाळलेलं गांजा पित होता. त्याचे सगळे फोटो व्हिडिओ आहे माझ्याकडे. चालेल, लोकांनी चालेल. काढलेले कॅन्टीन. ते एकटं राहायचं ना, लोकांना शिवेगाडी करत होतं. त्यांना काय पण आणायचं. ही बिहारी लोक आहे इथं, बिहारी, मारवाडी, राजस्थानी. अच्छा, अच्छा. उधारे एवढे बाटले कोणाला सांगितलं नाही. त्याला काय सांगितलं, कमी धंदा कर, कॅचचं कर, आपण कंपनीचे आत आहे, आपल्याला कंपनीची भीती आहे. हं, हं. पण बरोबर. त्याला घाणेरडा राहत होतं. त्याला एवढं असं घरासारखं हे केलं, राहिलं त्याचं 15-20 दिवसाची पेमेंट निघन. पण त्यांनी गल्लीतले 6-7 नाईटचं काय असं जोर घेऊन गेलंय ते. आता तिथं कधी 2,000 पण होतं तर कधी 10,000 पण धंदा होतोय, कारण नाईटचा गल्ला त्यांनी पुरा घेऊन गेलेला आहे. मग बरं. मी 1-2 दिवस पाहिलं, मग नंतर मी स्वतः म्हटलं जर याला आणलं परत इथं चेंगरा चांगली होईल तर शेठला माहिती पडेल, ते विषय शेठ लोक जाईन म्हणून मी दाबून टाकलं. कारण मला इथून जाता येणार नाही ना, मी इथे एवढा काही मोठा धंदा टाकून बसलेला आहे. ते एकटेमुळे मी धंदा नाही बंद करू शकत ना भाऊ. चालेल, चालेल. काही हरकत नाही. पण तरी पण तो काय निघत असेल पेमेंट तर देऊन टाका. मी त्याला नाही, बोलतो. त्याला ते हिशोब विचारा नाही त्याला. आणि इथं कोणाकोणाला उधार दिले ते वसूल करून द्या. मला वाटलं तर तुम्ही त्याला घेऊन या इथं सोबत, काय ताण नाही. चालेल, चालेल. वेळ नसतोय मला पण. मी इकडनं मुंबईवरनं बोलतोय. बोलतो तुम्ही खरं आहे. पण आता कसं आहे, मग इथं निलेश जाधव ते तुमचं याचे टायगर ग्रुपचे मित्र आहे सगळे जालन्याला. त्याचं काय ताण नाही, वाटलं तर त्यांच्याशी बोलणं घालतो.
चालेल चालेल काय हरकत हा नाही. आता तुम्ही बोलताय मी इथलचे त्यांचं आमदार म्हणणं काय साहेबाच्या होतं माहितीये का? पोरासोबतच ऐकून राहत घ्या. होतोय. हॅलो. हा तो घाबरलेला होता. मला बोलतोय की भाऊ पेमेंट अडकलंय आणि वरून मला दमदाटी करतायत. तर बरं काही चाल नाही बाबा. भाऊ मला जर खोटं वाटत असेल तुम्ही कोणाला विचारा. तुम्हाला इथं मी काय करतो तुमचे ते 1-2 कार्यकर्ता असेल त्यांना पाठवा चौकशी करायला. तुम्हाला इथं कोणाशी जालन्यामध्ये बोलून पाठवायचं बिनधास्त पाठवा. मी त्यांना इथं बोलणं घालतो साहेब लोकांना. फक्त शेडपर्यंत ती गोष्ट गेली नाही पाहिजे. कारण हे शेड असं आहे हाकलून देईन मग पोटावर पाय बसेल. चालेल चालेल काय हरकत नाही. इतकं काही वाद करण्यासारखं नाही. माणूस बोलण्यावरूनच समजतोय कोण कसं आहे नाही का? माझे मित्र आहे ना लय मोठे इथं आमदार साहेब जे आहे ना कैलास गोरंट्याल हम्म. त्यांच्या पोरासोबत बचपनचा मित्र पण आहे मग तर ते शेटनीच मला इथं कॅन्टीन घेऊन दिलेली आमदार साहेब चालेल चालेल काय हरकत हा नाही. चालेल विचारा त्याला वाटलं तर परत ओके ओके.